तर मित्रांनो आपण डायरेक्ट इकडं गुडघ्यात पाणी डायरेक्ट शेतात पाणी शिरलेले मंगला नदीचं. तर इथून नदी 400-500 फुटावर नदी आहे आणि पलीकडे पण तेवढंच पाणी आणि इकडं तेवढंच आहे. तर इकडं संदीप भाया यांच्या शेतामध्ये पाणी शिरलं. या पाहिजे सरकीचं किती नुकसान झालंय. तर संदीप भाया आमचे 2 शब्द बोलला नाही याबद्दल. शेतकरी करतो रात्रंदिवस कष्ट, त्याचं पीक होतं एका दिवसात नष्ट. अधिकारी झाले सर भ्रष्ट. काल रात्री 13 तारखेला झालेल्या पावसामुळे गोंदीमध्ये मागणी आलेला भरपूर पाणी आले व शेतीमध्ये जवळजवळ 700-800 फूट लांब पाणी आले. शेतीची सरकीचे पूर्ण नुकसान झाले. 4 महिने शेतकऱ्यांचे रात्रंदिवस झटून पीक उभा केले ते एका दिवसात नष्ट झाले. हे दोड्यामध्ये आता फक्त 4 महिने झाल्यामुळं आता 15 दिवसानंतर कापूस आला असता शेतकऱ्याच्या घरामध्ये, पण एका दिवसामध्ये पावसाने सगळं नासधूस केलंय. तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं शेतकऱ्याला विचार करा ना. इतकं लास्ट दिवस कष्ट करायचे, फवारणी मारायच्या, नांगर डोंगर काढायचं, किती नुकसान होत आहे शेतकऱ्याचं. यांनी सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काही ना काहीतरी करावं. आमचं पण शेती आहे नदीच्या पलीकडं, मला जाता येईना. 2 एकर सरकी आहे माझी डोक्याच्या वरती, ती पूर्ण पाण्याखाली गेली. काय करायचं आम्ही आता, कोणाकडे बघायचं. लवकरात लवकर काही ना काहीतरी सरकारने निर्णय घ्यावा ही माझी नम्र विनंती.